अपंग शेतकऱ्याचा वहिवाटीचा रस्ता अडवला. बालेवाडी तालुका करमाळा इथं प्रकार, प्रशासनाकडे दाद मागणी. करमाळा तालुक्यातील बालेवाडी गावात एक अपंग शेतकरी दाम्पत्याला शेजारील शेतकऱ्यांकडून त्रास दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. गहिनीनाथ नलवडे या अपंग शेतकऱ्याचा वहिवाटीचा जाण्या येण्याचा रस्ता शेजाऱ्यांनी विनाकारण अडवल्यानं त्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. मिळालेल्या माहितीनुसार नलवडे यांच्या शेतात जाण्यासाठी व गावातून तालुक्याच्या ठिकाणी करमाळा इथं जाण्यासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र संबंधित शेजारी शेतकऱ्यांनी हा मार्ग अडवून ठेवला असून यामुळे त्यांच्या दैनंदिन हालचालींवर मर्यादा आल्यात. विशेषतः त्यांचे अपंगत्व आणि आईवडिलांचे वाढते वय यामुळे नलवडे यांना पर्यायी मार्गाने जाणं शक्य नसल्यानं त्यांना मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतोय. गावातील काही नागरिकांनीही या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली असून एखाद्या अपंग व वृद्ध व्यक्तीला अशा प्रकारे अडचणीत टाकणं अमानवीय आहे अशी प्रतिक्रिया एबीएन एक्सप्रेस न्यूजशी बोलताना नलवडे यांनी दिली आहे. दरम्यान नलवडे यांनी संबंधित प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली असून महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी होती आहे. या घटनेमुळे बाळेवाडी परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनानं लवकरात लवकर तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. पाहुयात अपंग शेतकऱ्यांनी दिलेली प्रतिक्रिया. तर आपल्या बरोबर या गहिनीनाथ नलवडे या शेतकऱ्याचे वडील देखील आहेत, ज्यांचा आताच अपघात झाला आणि अपघातातून हॉस्पिटलमध्ये सुटून ते घरी आलेले आहेत. की काका काय झालं नेमकं, काय ऍक्सिडेंट झालाय तुमचा? काय मागून गाडी आलेली ती कळालीच नाही बरं का. नाही, गाडीचं ठीक आहे, पण आता ह्या वाटेचा काय विषय? वाटच आता हे काय 4-8 दिवस झाले आणलेले, आता 2 दिवसाला 3 दिवसालाच बोलीत होते दवाखान्यात. ती काय जायला वाटच नाही आता तिथनं. मग त्याच्यामुळे काय होत असलं तर बघा, नाही तर आम्ही मस्त प्रयत्न करतो, त्याला सांगतो, पण नाही ऐकत. तर काय करावं त्याला. काय बोल मग बर, शुगर आहे, शुगर आहे, बीपी आहे, थंड ताप येते सारखे. रात न्यायचं म्हणलं तर उचलून कोणी न्याल. पोर तिन्ही बी पुण्याला असतात. एक अपंग आहे, सुनन पोरग अपंग आहे, ती बी पुण्याला असतात. त्याच्यामुळे मला निहायलाच कोणी माणूस नाही आता सध्या इथं. माझं ही म्हणणं आहे की बाबा मला वाट असावा द्यावा. तर बघतोय आपण की त्यांचा वाटेचा एवढा मोठा प्रश्न आहे की त्यांना अक्षरशः हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी रस्ता नाहीये. जो रस्ता आहे तो दुसऱ्या शेतकऱ्याने अडवलेला आहे. नमस्कार, एबीएन एक्सप्रेस न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण करमाळा तालुक्यातील बाळेवाडी या गावामध्ये आलेलो आहे. येण्याचं कारण म्हणजे बाळेवाडी येथील एक अपंग व्यक्ती शेतकरी आहेत, गहिनीनाथ नलवडे यांच्या शेतामधून पूर्वीच गेलेला हा रस्ता आपण बघतोय की हा रस्ता पूर्वीच गेलेला आहे असं त्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. परंतु काही कारणास्तव दुसऱ्या शेतकऱ्यांनी त्यांचा रस्ता अडवलेला आहे. ते नक्की काय प्रकरण आहे काय नाही आपण स्वतः गहिनीनाथ नलवडे या शेतकऱ्यांकडूनच जाणून घेऊ की काय झालंय, तुमचं काय अडचण आहे, काय सांगाल? ऍक्च्युली मला कळत नाही, परंतु तेव्हापासून हा रस्ता जो आहे तरडगाव करमाळा हा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरनं, आणि आम्ही हे माझं जुनं घर आहे, इथे आम्ही लहानपणापासून इथं मोठं झालो होतं. आता 2-3 वर्षापूर्वी आम्ही इथं नवीन घर बांधलं. ही मोठ्या चुलत्याची वाटणी असल्या कारणाने आम्ही आमच्या वाटणीमध्ये आम्ही स्वतःचं घर बांधलेलं आहे. आणि हा रस्ता हा वहिवाट ही पूर्वीपासून असल्या कारणाने आम्ही हे घर इथं बांधलं गेलेलं आहे. परंतु आता आमचा गट नंबर आहे 126 आणि समोरचा गट नंबर 119. आता गट नंबर वेगवेगळे असले तरी हा जो ओढा आहे हा ओढा जुना तालुक्याचा रस्ता आहे. हा ओढा पूर्ण हा ओढा पूर्ण हा पाणी ओढा दाखवा, ओढा. आणि हा ओढा तसा पाहिलं तर पुढे गेला की हा डायरेक्ट नदीला मिळतो. जे पाणी आहे ते पूर्ण नदीला जातं, आपल्या सीना नदीला. आणि ह्या अशा ओढ्यात असताना म्हणजे आम्ही पूर्वीपासूनच तो वापरत आहे. त्याच्यामुळे आता हल्ली थोडस आपले समोरचे जे आहेत सरपंच झाले होते रामचंद्र
नलवडे, तर त्यांच्या काळामध्ये हा रस्ता तयार करण्यात आला होता. म्हणजे तसं पाहायला गेलं तर ते सर्व शेतकऱ्यांच्या मताने हा रस्ता तयार झाला होता. परंतु मध्ये काही कारणास्तव, आता ऍक्च्युली तसं मला पूर्ण त्याची डिटेल नाही घेता आली, परंतु हा वैयक्तिक स्तरावरती काही किंवा राजकारणाचा काही हे विषय असू शकतो, त्यामुळं हा रस्ता बंद करण्यात आला आहे. आता मधल्या आम्ही जे काही 4-5 शेतकरी आहोत त्यांचीच अडचण झालेली आहे. बरं, त्याच्यामध्ये आमचा कुठलाही विरोध नाही, काही नाहीये, परंतु तरीही एक कुठंतरी टार्गेट केल्यासारखं या 4-5 शेतकऱ्यांना टार्गेट केल्यासारखं हा रस्ता बंद करून पुढं यांचं समोरील रामचंद्र नलवडे आणि पुढं कोणाचं काही असू शकत, मी असं ठाम नाही सांगू शकत, पण त्यांच्यात काय असू शकतं, त्यांच्या दोघांच्या ह्या कारणामुळे आम्हाला खूप त्रास होतोय. आणि आता रस्ता तुम्ही बघताय, रस्त्याची काय अवस्था आहे. तिथं तो जो रस्ता आहे समोरचा, तो रस्ता वहिवाटी रस्ता आहे, पण त्याच्यावरती रामचंद्र नलवडे यांनी JCPने खड्डे घेऊन तो रस्ता बंद केला आहे. आणि विनाकारण त्रास देण्याच्या हेतूनच हे काम त्यांनी केलंय. मग आता तुम्ही रस्त्याचा वापर कुठून करताय, कसं जाताय तुम्ही? आता रस्त्याची खूप भयान परिस्थिती तुम्ही पाहताल. आता ह्या बांधणी एक पायवाट आहे, त्या रस्त्यानी सगळी हे चालू आहे रहदारी. परंतु आता ह्याच्यातून हे होत नाही, तर आम्ही परत आमच्या चुलत भावांनी मिळून एक थोडासा पांदीला एक रस्ता केलाय. परंतु हे टेम्पररी आहे, पण आता हे उन्हाळा आहे, त्याच्यामुळे काही त्रास नाही. पण पावसाळ्यात करायचं काय, हा प्रॉब्लेम कोणी. पावसाळ्यामध्ये कसे तुमची वहिवाट करताय तुम्ही, कसं जावं लागतं? तुम्ही तर मला अपंग दिसताय, आणि गाडी येण्या जाण्यासाठी तुमचं काय? आता तुम्ही माझी गाडी बघा तुम्ही, आता ही एका टायरची रस्ता आहे, तर माझ्या गाडीचे 3 टायर आहे. तर मी किती भयान परिस्थितीतून इकडे येत असेल, किंवा काय अवस्था होत असेल येण्यासाठी, किती त्रास होतोय. बरं, हा त्रास काय आता नाहीये, गेले 4-5 वर्ष आम्ही सहन करतो, बघतोय. पण एक कुठेतरी माणुसकी किंवा कुठेतरी थोडस हे असेल, जिवंत असेल, ह्या दृष्टीने आम्ही थोडस शांत बसलो होतो. परंतु आता असह्य झाले, कारण माझ्या घरात मध्ये आता वडिलांचा जस्ट ऍक्सिडेंट झालाय, त्यांचं खुब्यात फ्रॅक्चर आहे, आता त्यांचा हॉस्पिटलचा विषय आहे, पुन्हा माझे चुलत भाऊ आहेत, त्यांच्या मुलीचं डिलिव्हरीचा विषय आहे. म्हणजे अशा आता खूप भयान अडचणी आल्या, त्याच्यामुळे आम्हाला खूप रस्त्याची गरज पडली आहे. त्यामुळे ह्या कुठंतरी ह्याला वाचा फोडावा, ह्या दृष्टीने आम्ही आता हे करतो, वाटचालीला लागलो आहोत. आणि नक्कीच आता ह्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा केलाय. तुम्ही प्रशासनाकडे काही रस्त्यासाठी मागणी केली का, कोणाकडे गेली? मी लिगली प्रोसेस, गव्हर्नमेंटची प्रोसेस जी आहे, आता आपले महसूल मंत्री खूप ऍक्टिव्ह आणि खूप रोज नवीन शेतकऱ्यांसाठी नवीन कायदे करत आहेत. परंतु ग्रामीण भागात त्याची अजिबात भीती नाही दिसत कोणाला. कारण साध्या गोष्टीत जर वरनं एवढं होत असेल, तर ग्रामीण मध्ये आता रस्त्याचीच अडचण किती भयान आहे. म्हणजे तसं पाहता तर हा रस्ता अडवण्याचा कसलाही त्यांना अधिकार नाहीये, कारण आमचे दोघांचे गट वेगळे आहेत. वहिवाट आता महसूल मंत्र्यांनी सांगितले की वहिवाट असेल तरी मोकळं करायचंय, पण त्याची कुठलीही भीती नाहीये त्यांना. त्यांनी ते स्वतःची ताकद वापरून त्यांनी तो दमदाटीने ह्यानी गोष्टी करतायत त्या. पण आता खूप परिस्थिती भयान आहे, घरातलं वातावरण हॉस्पिटलचं आहे. तर आम्हाला वडिलांना तुम्ही हॉस्पिटलमध्ये नेलंय की नाही अजून? वडिलांना हॉस्पिटलमधनं आता आणलंय घरी, ट्रीटमेंट झाली. आता पण पुढच्या ट्रीटमेंटसाठी किती परिस्थिती भयानक, कोणाच्या तरी आता कोणाच्या तरी हातापाया पडून कोणाची तरी गाडी, मोठी गाडी करावी लागते. बरं, अशी परिस्थिती नाही की आपण खर्च करावं. शेतकऱ्यांकडे एवढा पैसा नसतोच, कुठून आणणार शेतकरी पैसा. पण कसं तरी आता एक थोडस आहे, माणुसकी आहे कुठेतरी, पण काही लोकांकडे दिसतच नाहीये पूर्ण. त्या दृष्टीने आम्ही आता सध्या खूप अडचणीतून सध्या जगत आहेत, आणि आम्ही प्रयत्न करतो प्रत्येक गोष्टीला कसा सोल्युशन काढण्याचा, तो एक प्रयत्न करतोय आम्ही. ताई, तुम्ही पण अपंग दिसताय मला, तर रस्त्याची एवढी बिकट अवस्था आहे. तुमच्या सासऱ्यांचा देखील ऍक्सिडेंट झालाय असं समजते, की नक्की हॉस्पिटलला नेण्याची सोय तुम्ही कशी करताय, काय सांगाल त्याबद्दल? आता सध्या तर असं झालंय, आता उन्हाळा दिवस आहे, त्याच्यामुळे थोडीशी पायवाट पडलेली आहे मोकळ्या रानांमध्ये, पण पावसाळ्यात तिथे शक्यच नाहीये. त्याच्यामुळं म्हणजे पावसाळा सुरू व्हायच्या आधी आम्हाला रस्ता मोकळा झाला पाहिजे.
आम्ही दोघंही दिव्यांग आहेत. काही म्हणजे सुख असो दुःख असो तर आम्हाला येणं तर शक्यच होत नाही. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे गावाकडे येणं आवडच होतं. पण आता आम्हाला म्हणजे सासऱ्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे, सासू सासरे म्हातारे आहेत, तर त्यांच्या सुख दुःखात आम्हाला यावंच लागतं. तर तुमच्यामध्ये घरामध्ये कोण प्रेग्नेंट महिला आहेत, मग त्यांचं येण्या जाण्यासाठी गाडीचं कसं काय होतंय? आता म्हणजे ती मुलगी आता तिला म्हणजे सुरू आहे 9वा महिना, ती आत्ताच आली इकडं. पण आता पुढची जी परिस्थिती आहे ती तिच्यासाठी बिकट आहे. म्हणजे कधीही तिला इमर्जन्सी येऊ शकते. तर रस्त्याची खूप आवश्यकता आहे. अजूनपर्यंत आम्ही तिला म्हणजे ती आत्ताच आली सासरवरून आता आली ती माहेरी. पण आता इथून पुढे तिला खूप गरज आहे. तर रस्ता मोकळा होणं खूप गरजेचं आहे आमच्यासाठी, आमच्या फॅमिलीसाठी. की काय सांगाल ताई तुम्ही की रस्त्याचा प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे, तर कसं काय करताय तुम्ही? पावसाळ्यात तुम्ही वहिवाट कशी करता? काय चालत यावं लागतं चिखलातनं. बरं. तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला कधी ह्या वाटेतून? बरेच दिवस चाललो, पण आता हे बंद केल्यामुळे आम्ही तिकडनं पाडला थोडं आपल्या उन्हाळ्यापुरता. बाबा काय सांगाल तुम्ही, काय अडचण आहे तुमची? स्लॅबचं बांधकाम चालू आहे. स्लॅबचं सगळं स्लॅब पडोस त्याने अडचण येऊन दिली नाही. रस्ता करून दिला, रस्त्याने येऊन दिलं. आणि पहिल्या आम्हाला कळतं आमच्या वडिलापासून आजोबापासून हे रस्ता चालू आहे. आणि ह्याने आता आमचा रस्ता स्लॅब पहिलं बंद केला. आता आम्हाला इतकी अडचण आली की आम्ही कसं चलतो हीच आम्हाला माहिती. कधीपासूनचा रस्ता आहे हा? पूर्वी वडिलोपार्जित रस्ता आहे तुमचा की? आजोबा पंजोबापासून रस्ता हे चालू आहे, हे रस्ता. मग आता किती दिवस झाले बंद करून हा रस्ता? आता ह्याने बंद केला, हे जवळ 1 महिना 1.5 महिना झाला बंद केलेला आहे. आता हा रस्ताच्या आता हा बंद केलाय, हा आत्ताचा केलाय. हा जुनी वहिवाट आहे. पण हा एक नवीन त्यांनी केला होता. त्याच्यामुळं हा दोन्ही रस्त्याचे 4 ते 5 वर्ष झालं प्रॉब्लेम चालू आहे. म्हणजे मी स्वतः 4 वर्ष झालं दिवाळी किंवा ह्या असल्या सणांसाठी मी आलोच नाही इकडं, कारण रस्ता नाही त्याच्यामुळे. तुमची गाडीची येत नाही त्यामुळे तुम्ही गाडी पण येत नाही. परंतु तुमच्या आता वडिलांचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून तुम्ही गावी ये जा करता. आता खूपच म्हणजे इतकी भयान परिस्थिती. आणि त्यांना आता एकतर त्यांना शुगर अशा वयाच्या ह्यानुसार काही आजारांनी त्यांना हे केलेलं. त्यामुळे आणि मी ह्या गोष्टी जेव्हा मी सरकारी प्रोसेस करत असताना मी ह्या गोष्टी त्यांना तहसीलदारांना सांगितलेल्या आहेत. त्यांच्याकडनं पॉझिटिव्हली आहे, परंतु जी काही निर्णय व्हायला पाहिजे किंवा त्याची ती काही गती मिळायला पाहिजे ते अजून काही मिळालेलं नाहीये. तर हा शेवटची त्यांची आता मला वाटतं स्थळ पाणीचा एक राहिलेला आहे. परंतु आतापर्यंत म्हणजे मी गेलेले 3 महिने झाले ह्या प्रोसेसमध्ये आहे. अजून काही त्यांच्याकडनं. तर आता प्रशासनाकडून जर हा रस्ता तुम्हाला सुरू करून नाही भेटला तर तुमची शेवटची काय मागणी असेल प्रशासनाकडे? त्यांच्याकडनं रस्ता हा मिळायलाच पाहिजे, कारण ते देऊ शकत नाही असं नाहीच आहे. पण शेवटची मागणी इच्छा काय तुमची, की बाबा जर समजा प्रशासनाकडून रस्ता तुम्हाला भेटला नाही तर काय तुमची मागणी असेल? मग काय शेवटी जे काही आंदोलन असेल किंवा काय पुढच्या गोष्टी आम्ही त्या वेळेला आम्ही ठरवणार आहोत. त्याच्यात पर्याय नाही. मग शेवटी रस्ता हा गरजेचाच आहे. त्याच्यामुळे काय तर बघतोय आपण की या अपंग शेतकऱ्याचं हेच मागणं आहे की आम्हाला रस्त्याची सोय करून द्यावी. जर अन्यथा रस्त्याची सोय नाही केली तर ह्यांच्या घरामध्ये जे काही पेशंट आहेत किंवा जे काही गरोदर महिला आहेत या गरोदर महिलेला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी देखील सोय नाहीये, रस्त्याची व्यवस्था नाहीये. ही त्वरित त्यांनी व्यवस्था करून द्यावी. प्रशासनाकडे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना रस्ता चालू करून द्यावा अशी या शेतकऱ्याची मागणी आहे. धन्यवाद.